श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कारिक अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि विश्वास ठेवा. आज तुमच्यासमोर एक अद्भुत कथा आहे जी फक्त भक्तांनाच समजते. लोक विचारतात, स्वामी समर्थ महाराज आजही जिवंत आहेत का? आज मी तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव सांगणार आहे जे लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि हे ऐकल्यानंतर तुमचा विश्वास दृढ होईल. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही आज ऐकणार आहात ते फक्त कथा नाहीत, तर स्वामी समर्थ महाराजांचा मार्गदर्शन आहेत. शेवटपर्यंत ऐका, कारण काही अनुभव तुम्हाला अगदी थक्क करायला लावतील. ही कथा फक्त भक्तांसाठी. शेवटपर्यंत पहा. स्वामी समर्थ महाराजांचे जीवन अनेक चमत्कारांनी भरलेले आहे. त्यांच्या भक्तांनी अनुभवलेल्या छोट्या आणि मोठ्या चमत्कारांचा क्रम आजही लोकांमध्ये चर्चा असतो. प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो, विश्वास ठेवा, भक्तिपूर्ण राहा आणि आयुष्यात घडणाऱ्या छोट्या चमत्कारांकडे लक्ष द्या. आज मी तुम्हाला सुरुवातीला काही अशा अनुभवांबद्दल सांगणार आहे जे लोकांनी प्रत्यक्ष अनुभवले आहेत आणि जे त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणले आहेत. हा भाग तुम्हाला फक्त प्रेरणा देत नाही, तर तुम्ही त्यांचा मार्ग अनुसरण करायला शिका. एक भक्त सांगतो, संध्याकाळच्या वेळेस त्याच्या घरात अचानक प्रकाश दिसला. काही दिसलं नाही, पण त्याला जाणवलं स्वामी समर्थ तेथे आहेत. त्याने सांगितलं, मी आधी कधीही असा अनुभव घेतला नव्हता, पण त्या दिवशी माझ्या मनात एक अत्यंत सुखद विश्वासाने भरलेला अनुभव आला. त्या दिवशी त्याच्या घरात शांतता भरली. त्याच्या मनात भीती होती आणि चिंता कमी झाली आणि तो भक्त आत्मविश्वासाने भरला. लक्षात ठेवा भक्तांनो, हे छोटे अनुभव आपल्याला सतत मार्गदर्शन करतात. आपण फक्त ध्यानपूर्वक आणि श्रद्धेने त्यांना अनुभवायला हवे. काही लोक म्हणतात, हे फक्त घटना आहेत, चमत्कार नाहीत. पण ज्यांनी अनुभवले आहे त्यांना माहीत आहे. हा विश्वास आणि श्रद्धा निर्माण करणारा संकेत आहे. स्वामी समर्थ आजही आपल्या सोबत आहेत. जर तुम्हाला ह्या प्रकारच्या भक्तिपूर्ण अनुभवांची कहाणी आवडत असेल तर कृपया स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारिक अनुभवांची माहिती मिळेल. आणि तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल तर तुम्हाला आणखी काही अद्भुत अनुभव ऐकायला मिळतील जे तुम्हाला थक्क करतील. या भक्ताच्या अनुभवाची आणखी एक गोष्ट. त्या दिवशी रात्री त्याच्या स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसले. त्यांनी हलके हसले आणि म्हणाले, भक्त, चिंता करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्या स्वप्नामुळे भक्ताचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्याच्या पुढील आठवड्यातील निर्णय अधिक सुज्ञ आणि शांततेने घेतले गेले. भक्तांनी सांगितले, मी आधी आयुष्यातील छोट्या अडचणीवर खूप चिंता करायचो, पण आज मला जाणवलं की जर आपण श्रद्धा ठेवल्यास मार्ग स्वामी दाखवतात. भक्तांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की एक भक्त संध्याकाळच्या प्रकाशातून आणि स्वप्नातून स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव घेतो. या अनुभवामुळे त्याला मनशांती आणि विश्वास मिळाला. आज आपण पुढे पाहणार आहोत आणखी काही अद्भुत चमत्कारिक अनुभव जे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसोबत आहेत हे दाखवतात. लक्षात ठेवा, हे अनुभव केवळ कथा नाहीत, तर आध्यात्मिक मार्गदर्शनाचे संकेत आहेत जे आपल्याला जीवनात पुढे नेतात. स्वामींचे संकटात मार्गदर्शन.
एक भक्त आपल्या जीवनात मोठ्या संकटात होता. त्याला समजलं नव्हतं पुढे काय करावं, कोणता निर्णय बरोबर आहे. मनात चिंता आणि भीती. त्या रात्री त्याला अचानक एक शांतता मिळाली आणि मनाच्या गाभ्यात एक विचार आला. भक्त, हे योग्य आहे. तू शांत राहा आणि विश्वास ठेव. त्याने त्या सूचनानुसार निर्णय घेतला आणि काही दिवसात त्याच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित झाले. भक्त म्हणतो, मी आधी इतकी चिंता करायचो, पण आज मला समजलं की जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो, स्वामी समर्थ आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. लक्षात ठेवा, हे अनुभव छोटे असले तरी ते आपल्याला जीवनातील मोठे धडे शिकवतात. चमत्कार, स्वप्नातील दर्शन. तिसऱ्या भक्ताचे स्वप्न त्याच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट ठरले. स्वप्नात त्याला स्वामी समर्थ महाराज दिसले. हलके हसले आणि म्हणाले, भक्त, भीती करू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जागृत झाल्यावर त्याला एक अतिशय शांततेचा अनुभव मिळाला. मनात असलेली शंका आणि चिंता गायब झाली आणि त्याने आयुष्यातील पुढील निर्णय अधिक श्रद्धेने घेतले. हे दाखवते की स्वप्नातही स्वामी समर्थ आपल्या भक्तांसोबत असतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. भक्त म्हणाले, मी आधी खूप ताणतणावात होतो, पण आज मला जाणवलं की माझा विश्वास मजबूत आहे आणि स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. भक्तांनो, जर तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कारिक अनुभव ऐकायला मिळतील. आणि शेवटपर्यंत ऐकताना तुम्हाला आणखी काही अद्भुत अनुभव ऐकायला मिळतील, जे तुमच्या मनाला स्पर्श करतील आणि तुमचा विश्वास वाढवतील. भक्तांनो, प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो. जीवनात संकट येतात, चिंता येतात, पण जेव्हा आपण श्रद्धा ठेवतो, मन शांत करतो आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो, तेव्हा प्रत्येक अडचण आपोआप मार्ग शोधते. हा विश्वास आणि भक्तीचा मार्ग छोटा आहे, पण परिणाम अगदी मोठा आहे. आपण फक्त लक्ष देणे, श्रद्धा ठेवणे आणि भक्तिपूर्वक अनुभव घेणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ आपल्या भक्तांसोबत आहेत. प्रत्येक संकटात, प्रत्येक निर्णयात, प्रत्येक दिवशी ते आपल्या सोबत असतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे अनुभव आटोपता, तुम्ही फक्त कथा ऐकत नाही, तर प्रत्यक्ष जीवनात चमत्कार अनुभवता. भक्तांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना संकटातून मार्गदर्शन करतात. आज आपण आणखी काही अद्भुत अनुभव पाहणार आहोत, जे ऐकताना तुमच्या मनात शांतता आणि विश्वास मिळेल. हे अनुभव सोपे आहेत, पण अर्थ फार मोठा आहे. प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो, श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. रात्रीचा प्रकाश आणि मार्गदर्शन. एक भक्त सांगतो, रात्री तो दुःखाने भारावलेला होता. त्याला वाटलं होतं की आयुष्यात काहीही योग्य होत नाही. अचानक त्याच्या घरात हलका प्रकाश दिसला. तो प्रकाश इतका सुंदर होता की त्याने समजले, स्वामी समर्थ महाराज इथे आहेत. त्याच्या मनात भीती कमी झाली आणि शांती भरली. तो भक्त म्हणतो, मी त्या दिवशी अनुभवलेले शांततेचे भाव कधीही विसरणार नाही. लक्षात ठेवा, छोटा प्रकाश, मोठा अनुभव, पण विश्वासाला मोठा आधार देतो. व्यक्तिगत अनुभव आहे. दुसऱ्या भक्ताचे नाव किशोर. त्याला कामात अडचण येत होती. तो म्हणतो, काय करावं, काय निर्णय घ्यावा कळत नव्हतं. रात्री झोपताना त्याला स्वप्नात स्वामी समर्थ महाराज दिसले. महाराज म्हणाले, भक्ता, चिंता करू नकोस, तू योग्य मार्गावर आहेस.
दुसऱ्या दिवशी त्याने त्या मार्गाला काम सुरू ठेवले आणि त्याला त्यात यश मिळाले. त्याला जाणवलं, स्वामी समर्थ खरंच आपल्या भक्तांसोबत आहेत. लक्षात ठेवा, हे अनुभव साधे आहेत, पण आपला विश्वास मजबूत करतात. भक्तांनो, या सर्व अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळते? जेव्हा संकट येतं तब्बल तेव्हा चिंता करू नका. श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. छोटे अनुभव, छोटे संकेत जीवनाला मार्ग दाखवतात. भक्ती आणि विश्वास ठेवल्यास आयुष्य सहज होतं. हे खूप साधे आणि सोपे मार्ग आहेत, पण परिणाम अगदी मोठा आहे. आपण फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी समर्थांवर अवलंबून राहा. भक्तांनो, जर तुम्हाला हे अनुभव आवडले असतील तर कृपया स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मित्रांनाही हे अनुभव ऐकायला मिळतील आणि त्यांना देखील श्रद्धा आणि शांतता मिळेल. आता आपण शेवटच्या भागात पाहणार आहोत, जिथे सर्व अनुभव एकत्र करून भक्ती आणि विश्वास आणखी मजबूत केला जाईल. भक्तांनो, आपण मागच्या भागात पाहिलं की स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना संकटातून मार्गदर्शन करतात. आज आपण हा प्रवास पूर्ण करणार आहोत आणि अनुभव एकत्र करून त्यातून श्रद्धा आणि भक्ती अधिक दृढ करू. लक्षात ठेवा, प्रत्येक अनुभव आपल्याला शिकवतो. आपली श्रद्धा ठेवा, मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. पहिला अनुभव, संध्याकाळचा प्रकाश आणि भक्ताचा आत्मविश्वास. दुसरा अनुभव, संकटात मार्गदर्शन आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती. तिसरा अनुभव, स्वप्नातील दर्शन आणि मनाची शांतता. चौथा अनुभव, रात्रीचा प्रकाश, भय न येता श्रद्धा वाढवणारा. आणि पाचवा अनुभव, व्यक्तिगत अनुभव, साधा पण जीवन बदलणारा. हे सर्व अनुभव साधे आहेत, पण आपल्या जीवनात फार मोठा बदल करतात. प्रत्येक अनुभव आपल्याला सांगतो, भक्त, मी तुझ्यासोबत आहे, विश्वास ठेव आणि मार्गावर चालत राहा. भक्तांनो, आपण पाहिलं की स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार आपल्या जीवनात अनेक रूपांत येतात. काही वेळा ते प्रकाशात, काही वेळा स्वप्नात, काही वेळा हृदयाच्या गाभ्यात येतात. आपण जेव्हा श्रद्धा ठेवू, भक्ती ठेवतो आणि मन शांत करतो, तेव्हा सर्व अडचणी आपोआप हलक्या होतात. जीवनात जेव्हा संकट येते तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. ते फक्त मार्गदर्शन करतात, पण विश्वास ठेवायला शिकवतात. हे खूप सोपे पण अतिशय परिणामकारक शिकवण आहे. भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याने जीवनातील सुख आणि शांती मिळते. हे दिगंबरा, हे दत्तगुरु अवतारी स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या भक्तांसोबत आहेत. जेव्हा अंधार येतो तेव्हा प्रकाश देतात, जेव्हा मन गडबडलेलं असतं तेव्हा शांती देतात आणि प्रत्येक भक्ताला वाटू दे, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. भक्तांनो, आजपासून आपला प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या भक्तीत आणि श्रद्धेत जाऊ. प्रत्येक अनुभव लक्षपूर्वक अनुभवा, प्रत्येक संकटात विश्वास ठेवा आणि आयुष्य आनंदात आणि शांतीत भरा. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, जर तुम्हाला हे अनुभव आवडले असतील तर स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. या प्रकारच्या भक्तिपूर्ण कथा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि त्यांचा विश्वास आणि श्रद्धा वाढवा. आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घ्या आणि भक्तीचा मार्ग पाळा. धन्यवाद. आपण पाहत रहा, ऐकत रहा आणि श्रद्धा ठेवा. श्री स्वामी समर्थ.